नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे अपर्णा आणि तुम्ही पाहत आहात अपर्णास फूड मॅजिक। तर आज आपण बनवणार आहोत खूपच क्रिस्पी स्पायसी पास्ता फ्राईड। चहासोबत किंवा स्नॅक बॉक्ससाठी अगदी परफेक्ट अशी रेसिपी। तर त्यासाठी घेतलाय मी पास्ता। हा पास्ता पाण्यात नीट शिजवून घ्यायचा। पास्ता शिजवताना त्यामध्ये थोडं मीठ आणि थोडंसं तेल टाकायला विसरायचं नाही। तेलामुळे पास्ता चिटकत नाही। पण हा पास्ता जास्त शिजवायचा देखील नाही, कारण तो तुटतो। पास्ता शिजत असतानाच एकीकडे मी पास्ता मसाल्यासाठी घेतले 2 चमचे तिखट, 1 चमचा धणा पावडर, चवीपुरतं मीठ, एव्हरेस्टचा पावभाजी मसाला आणि थोडा चाट मसाला। आता हे सगळे मसाले मी एकत्र करून घेतले। आता तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी पास्ता आपला शिजत आलेला आहे। पास्ता शिजल्यानंतर याचं पाणी काढून घ्यायचं। आणि ह्या शिजवलेल्या पास्त्यामध्ये मी ॲड केलंय कॉर्नफ्लॉवर 2 चमचे आणि हे मिश्रण मिक्स करून घेतलं। एकीकडे तेल गरम केलं आणि त्यामध्ये टाकलाय हा पास्ता। या पद्धतीने पास्ता थोडा ब्राऊन झाला की मग काढून घ्यायचा। आता ह्या पास्त्यावरती आपण टाकायचे तयार केलेले मसाले आणि गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर। तर तयार आहे ना आपला क्रिस्पी आणि स्पायसी पास्ता। तर मैत्रिणींनो, इतक्या सोप्या पद्धतीने तयार झालेला आहे आपला क्रिस्पी आणि स्पायसी पास्ता फ्राईड। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका टेस्टी रेसिपीसोबत।